लहानपणी तू अभ्यास केला असता तर आज तुला व्हिडिओ बनवायची गरज पडली नसती. आणि अशी कमेंट फेसबुकला एका उच्च शिक्षित दादांनी नाही, उच्च शिक्षित डॉक्टर साहेबांनी केलेली होती. तर नमस्कार, सगळ्यात अगोदर मी अमृता, आपल्या अमृतावारे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप दिवसांनी येणाऱ्या ब्लॉगमध्ये वेलकम करते. आता एवढ्यात मोठे ब्लॉग टाकत नाही, शॉर्ट ब्लॉग, मिनी ब्लॉगच टाकते. याचं कारण असं की मला आता एवढा वेळ भेटत नाही. मुलं जरी मोठी झाली असली तरी कामही वाढलेलं आहे त्यांच्या वयासोबतच, त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण असं की काही लोकांचा बघा ना कसा गैरसमज होतो. एखाद्या बाई, कोणी स्त्री आहे, एखादी हाऊसवाईफ आहे, ब्लॉग बनवते, तिचा एखादा ब्लॉग आपल्या समोर येतो आणि आपण असं डायरेक्ट तिला कसं काय कमेंट करू शकतो की तू अगोदर अभ्यास केला नसता तर तुला असे व्हिडिओ बनवावे लागले नसते, तुझे व्हिडिओ पानचट असतात आणि आपली लाईफस्टाईल, आपलं रुटीन शेअर करून म्हणजे त्यात काय बघण्यासारखं. अरे नाही बघण्यासारखं तर नका बघू आणि अनसबस्क्राईब, अनफॉलो करा. आणि तरीही परत परत तसे व्हिडिओ तुमच्या समोर येत असतील तर ब्लॉगचा ऑप्शन आहे, ब्लॉक करून टाका ना तुम्ही. असं डायरेक्ट कोणाला कसं काय बोलू शकता. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात डॉक्टर साहेब, मी त्यांच्या प्रोफाईलवरती जाऊन बघितलं की ही व्यक्ती कोण आहे अशी कमेंट करणारी. आजपर्यंत अशी कमेंट मला कधीच कोणाची आली नाही. युट्यूबची तर माझी ऑडियन्स खूप कमी आहे, पण इंस्टाग्रामलाही कधी आली नाही, फेसबुकलाही कधी आली नाही. तर बघितलं तर त्यांच्या टेबलावरती मला स्टेटस कॉप दिसला. मग मी प्रोफाईलवरती जाऊन बघितलं तर ते डॉक्टर होते, त्यांचं हॉस्पिटल वगैरे सगळं सगळं काही त्यांनी टाकलेलं होतं, पोस्ट केलेलं होतं. मग मला खूप आश्चर्य वाटलं की कोणीतरी एवढं उच्च शिक्षित व्यक्ती सुद्धा एखाद्याबद्दल असं कसं काय बोलू शकतो. की त्यांचं म्हणणं असं झालं इनडायरेक्टली की मी म्हणजे अभ्यास केला असता तर हे तुला आता व्हिडिओ बनवावे लागले नसते. म्हणजे की माझ्यावरती माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, की मी व्लॉग नाही बनवले तर आम्ही उपाशी राहू किंवा आम्हाला दुसरं काही नाहीये आणि आम्ही पैसे कमवण्यासाठी मी व्लॉग बनवते, असा यांचा म्हणण्याचा उद्देश झाला. बरोबर की नाही. तर आता मला इथे हे सांगायचंय की कुठल्या पण समोरच्या व्यक्तीला आपण जाणून घेतल्याशिवाय ऍटलीस्ट तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती जा, बघा काय काय पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ. जर तुम्हाला एवढी कमेंट मोठी टाकायला टाइम आहे तर तेवढ्या गोष्टी बघायला टाइम भेटणारच ना 2 मिनिटाचा. आणि मग परत बोला ना, तुम्ही कोणालाही ओळखत नाही, काही नाही, डायरेक्ट एखाद्या माणसाला अशी कमेंट तुम्ही कसं काय करू शकता. तर मी व्लॉग बनवते याचं कारण मी पैसे कमवणे. हा ठीक आहे, प्रत्येक माणूस पैसे कमवण्यासाठीच मरमर करत असतो. प्रत्येकाची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं, आपली स्वतःची गाडी असावी, आपला थोडाफार बँक बॅलन्स असावा, आपल्या मुलांची आपली लाईफस्टाईल चांगली व्हावी, याच्यासाठी प्रत्येक जण मरमर करत असतो, कष्ट करत असतो. आता क्षेत्र कुठलंही असो, आता व्हिडिओ बनवणं असो, शेतात काम करणं असो, मजुरी करणं असो, किंवा जॉब करणं असो, किंवा डॉक्टर साहेब तुमच्यासारखं हॉस्पिटल टाकून दवाखाना चालवणं असो. बरोबर की नाही. मेहनत करण्याला महत्व आहे, मग ते क्षेत्र कुठलंही असो, माणूस मेहनत करतो हे महत्वाचं. आता गोष्ट राहिली, हे झालं लोकांचं, आता गोष्ट राहिली माझी. तर मी व्हिडिओ बनवते, मी नाही व्हिडिओ बनवले तर माझी फॅमिली उपाशी राहणार नाहीये. आणि मेन गोष्ट म्हणजे मी शिकलेली नाही म्हणून मी व्हिडिओ बनवते. तुम्ही मला जाणता किती, तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे, माझं शिक्षण झालं आहे नाही झालं आहे, आणि व्हिडिओ का बनवते कुणाबद्दल न जाणता असं डायरेक्ट बोलणं चुकीचं आहे. तर लोक खूप काही अचीव करण्यासाठी मेहनत करतात. माझ्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत. माझ्याकडे माझी घरदार, गाडी, जमीन, बंगला सगळं 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 आहे माझ्याकडे, पण मी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी व्हिडिओ बनवते. आणि मला माझी मुलं शाळेत गेल्यानंतर घरात झोपून किंवा इकडे तिकडे मैत्रिणींच्या घरी, शेजारी पाजारी जाऊन बसून माझ्या आयुष्यातला टाइम मला वाया घालवायचा नाही, म्हणून मी व्हिडिओ बनवते. मी क्रिएटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. कारण माणसाचं, तुम्ही डॉक्टर आहात, मला एक गोष्ट समजायला पाहिजे की माणसाचं कसं असतं ना, म्हणजे माणूस काहीच करत नाही ना तेव्हा शरीर तर त्याचं खराब होतच होतं, पण बुद्धीला सुद्धा गंज लागतो. नाही ना, ते विचार डोक्यात येतात, बीपी, दुनियादारीचे आजार मागे लागतात. म्हणून माणसाने काहीतरी करत राहावं. आपल्याकडे काही नसतं तेव्हाच ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये. आणि दुसरा गोष्ट, मी तुम्हाला कोणी सांगितलं की मी पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवते? तर म्हणजे कोणी पैसे कमवण्यासाठीच व्हिडिओ बनवतात. आणि हा, कमवतात लोक पैसे व्हिडिओ बनवून, खूप कमवतात. मोठे मोठे युट्यूबरचे टीम असते व्हिडिओ बनवण्यासाठी, एडिटिंगसाठी, अपलोडिंगसाठी, शूटिंगसाठी. त्यांना ते पेमेंट करून लोक ठेवतात हे सगळं काम करायला, कारण त्यांची इन्कम त्यातून तेवढी जास्त असते. ही साधी गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणाला बोलण्या अगोदर ना थोडासा विचार करायला पाहिजे, थोडा सेन्स असायला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि कोणाला बोलतोय या गोष्टीचा. तर मला काही ह्यातमध्ये गैर वाटत नाही. आणि काय तुम्हाला आज बघा, कितीतरी बायका आहेत आपल्या महाराष्ट्रात, युट्यूबर आहेत की जे लाखो, कितीतरी करोडो कमवले त्यांनी, आणि लाखो मंथली कमवतात त्या आपलं डेली रुटीन, लाईफस्टाईल शेअर करून. बरोबर की नाही. माझं म्हणजे माझा उद्देश असा काही नव्हता सुरुवात केली तेव्हा की मला खूप ह्याच्यातून कमवायचंय, नाही मला मी काहीतरी काम केलं पाहिजे, माझी स्वतःची काहीतरी इन्कम असली पाहिजे, असं अजिबात नव्हतं. माझी मुलं लहान लहान होती जेव्हा मी युट्यूब चालू केलं होतं, तेव्हा लहान म्हणजे खूप लहान होती. आणि असेच काही मुलांच्या गोष्टी मी कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या होत्या. आणि काय झालं, मग आमचा फोन तुटून गेला आणि ते सगळं गेलं. मला खूप वाईट वाटलं. तेव्हा माझे हे बोलले की मग तू लोकांचे व्लॉग बघत असते, त्याच्यापेक्षा तू एक काम कर, युट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यावर अपलोड करून टाक.
सगळ्या गोष्टी म्हणजे ते डिलीट होणार नाही. आणि तू आपले ब्लॉग बनव, तुला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आपल्या फॅमिलीचे ब्लॉग बनव, आपल्या मुलांचे बनव, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं स्कूलमध्ये जाणं, पहिला दिवस त्यांचा, म्हणजे त्यांची प्रत्येक जी आपली आठवण असते ना ती कॅप्चर कर आणि अपलोड कर, की आपल्याला आठवण राहील आणि ते कायम राहील. आपले मुलंही बघतील आणि आपणही म्हातारपणी ते बघू. आपल्या मुलांची मुलं सुद्धा आपली लाईफस्टाईल बघतील आणि आपल्याला पण बघता येईल. हे एकच कारण होतं मी युट्यूब चालू केलं तेव्हा. आणि मला हळूहळू ना ते मी करायला लागले ना, मला ते इतकं आवडायला लागलं, मला एडिटिंग आवडायला लागली, मला शूटिंग आवडायला लागली, बाकी गोष्टी सर्च केला मी, सगळं शिकले, अपलोडिंग शिकले, थंबनेल शिकले. मग नंतर मला अपेक्षा कुठेतरी वाटायला लागली की सगळं तर गोष्टी मला येतात, मग मी का नाही करू शकत. आणि मग मी डेली व्लॉग अपलोड करायला सुरुवात केली आणि ह्या गोष्टीतून मला आनंद मिळतो, मला समाधान भेटतं, मला खुशी भेटते. म्हणून मी हे सगळं करते. की मी आता कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही. पण कसं असतं ना, जिथल्या तिथं तोंड बंद नाही केलं तर पुढचे 4 लोक तोंड ओपन करतात. म्हणून मी आज पहिल्यांदा कोणाच्या तरी कमेंटला प्रत्युत्तर देते, कारण आजपर्यंत एवढी म्हणजे अशी कमेंट कधीच कोणी केलेली नव्हती. तर चला, मग काही चुकलं असेल तर मनाला लागून घेऊ नका आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत